Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject Elements of Electrical Engineering. त्यामधील आपण टॉपिक नंबर 6 बघत आहोत. That is Protective Devices and Switch Gears. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण तुमची जी काही प्रोटेक्शन सिस्टीम आहे म्हणजे अर्थिंग आहे ते बघितले होते. ठीक आहे. अर्थिंग म्हणजे काय असते, ते डिफरंट पार्ट्स कुठले कुठले आहेत, कुठल्या प्रकारे अर्थिंग तुमची केली जाते, त्यामध्ये प्लेट अर्थिंग असो किंवा पाईप अर्थिंग असो, हे आपण कुठं वापरतो, हे कशा प्रकारे केली जाते, हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये कव्हर केलेलं होतं. पाहिजे तर अजून एक लेक्चर रिपीट बघून घ्या, कारण की खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो अर्थिंगचा. कारण की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये अर्थिंग इज मस्ट. ओके, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुमचं सेफ्टी जे आहे सगळ्यात महत्वाचे असते. तुमचं सेफ्टी, तुमचं प्रोटेक्शन फार महत्वाचं असते. प्लस जे इक्विपमेंट्स आहेत, जे तुम्ही इक्विपमेंट्स काय करणार आहे, यूज करणार आहे, त्यांची पण सेफ्टी तितकीच महत्वाची आहे. का? कारण कसं आहे, शेवटी प्रश्न तुमच्या कॉस्टचाच येतोय. जर तुमचं इक्विपमेंटला काय झालं, कारण की आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल वस्तू खूप महाग असतात किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स खूप महाग असतात. सपोज त्या इक्विपमेंटला काय झालं, डॅमेज वगैरे झालं, खराब झालं, तर तेवढी कॉस्ट तुम्हाला सहन करायला लागणार आहे. मग इनडायरेक्टली ते इफेक्ट कोणाला करणार आहे, तुम्हालाच पेड करणार आहे. त्यामुळं अर्थिंग सिस्टीम आपली चांगलीच पाहिजे. तुमच्या कंपनीमध्ये अर्थिंग सिस्टीम ही चांगलीच पाहिजे. मग त्या रिलेटेड आपण काही रूल्स बघणार आहोत. ठीक आहे. जो आपला आजच्या लेक्चरचा पॉईंट आहे कुठला, आई रूल्स, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. IE मीन्स व्हॉट, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. मग आता हे रूल्स काय आहेत, ठीक आहे, का बाबा रूल्स मला आलेले आहेत, हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत. आता रूल्स कशासाठी आहेत बघा. तुम्ही जर एखाद्या मार्केटमध्ये गेला आणि तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची, तर तुम्ही पहिला काय चेक करताय, त्या वस्तूवरती ISI मार्क आहे का नाही हे चेक करताय. म्हणजे तुम्ही खात्री करून घेताय की हे सर्टिफाईड इन्स्ट्रुमेंट आहे किंवा इक्विपमेंट आहे किंवा ती वस्तू आहे. ओके, म्हणजे ती काय वापरण्यासाठी काय तुम्हाला सेफ आहे, हे तुम्ही कशावर इन्शुअर करताय, त्यावरची जो मार्क असणार आहे, ISI मार्क जो असणार आहे इंडियन स्टँडर्डचा, त्यावरून तुम्ही डिसाईड करणार आहे. सेम आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये काही रूल्स आहेत, आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये काही रूल्स आहेत किंवा ट्रॅफिक सिग्नल्स म्हणा, तुमचे ट्रॅफिक रूल्स म्हणा, तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गाडी काय करत असताय, चालवत असताय, ते काही रूल्स फॉलो करावं लागतं. तसेच सेम का आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये काय रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो केले पाहिजे. आता हे रूल्स आपण का फॉलो करायचे, इलेक्ट्रिकल सिस्टीम कसं आहे, खूप डेंजरस आहे. तुमचं सप्लाय सिस्टीम म्हणा, कारण कसं आहे, बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एवढं तुमचं रिस्की फॅक्टर येत नाही, पण इलेक्ट्रिकल मध्ये काय येतं, रिस्क फॅक्टर जास्त आहे. कारण तुम्ही लाईव्ह सप्लायवरती काम करत असताय किंवा लाईव्ह इक्विपमेंट वरती काम करत असताय, त्याचा सप्लाय व्होल्टेज 230 पासून ते 11 kV पर्यंत असते. ते खूप डेंजरस व्होल्टेज आहे तुमचं एसी मध्ये. ठीक आहे. मग आपण बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट्स पण बघतोय. हे ऍक्सिडेंट्स का होतात, तुमचे सेफ्टी रूल आपण फॉलो नाही केले तर, किंवा जे काही रूल्स आहेत ते फॉलो नाही केले तर ह्या गोष्टी होत असतात. मग आपण जे काही रूल्स आहेत ते आपण ह्या लेक्चरला बघणार आहोत. IE rules are actually Indian electricity rules published in 1956. This document consists of 93 rules related to different aspects of electrical installation, both domestic and industrial. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, IE means इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. ठीक आहे. हे कधी पब्लिश झाले, 1956 मध्ये. 1956 म्हणजे इंडियामध्ये आपण हे रूल काय झाले, इस्टॅब्लिश झाले. ह्या रूलच्या अंडर किंवा ह्या डॉक्युमेंट मध्ये टोटल किती रूल्स आहेत तुमचे, 93. टोटल किती रूल्स आहेत तुमचे, 93 रूल्स आहेत. ओके, हे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड तुमचे जे काही रूल्स आहेत ते किती आहेत, 93 रूल त्यामध्ये आहेत. मग तुमचे डोमेस्टिक इन्स्टॉलेशन असो, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन असो किंवा कमर्शियल इन्स्टॉलेशन असो, सगळ्यासाठी हे रूल्स काय केलेले असतात, घातलेले असतात. In this session, we are going to focus our attention only on the IE rules related to earthing. ठीक आहे. आपण या चॅप्टर मध्ये काय करणार आहोत किंवा या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, जे काय तुमचे अर्थिंग रिलेटेड तुमचे रूल्स आहेत, ठीक आहे, जे आपण काय करतो प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस बघतोय ना, मग त्या रिलेटेड आपण काय करणार आहे, या चॅप्टर मध्ये माहिती घेणार आहे. आपल्याला 93 रूल्स स्टडी करायचे नाही आहेत, कारण ते भरपूर आहेत. ते स्टडी करण्यासाठी तुमचं पूर्ण एक चॅप्टर तयार होईल त्यासाठी. ठीक आहे.
जे काय अर्थिंग रिलेटेड जे रूल्स आहेत ते आपण फक्त यामध्ये आपण स्टडी करणार. ठीक आहे. द आय रूल 1956. ठीक आहे. हे तुमचं काय 1956 ला तुमचं इस्टॅब्लिश झालं, त्यामुळे तो आय रूल 1956 असं आपण त्याला म्हणतोय. त्यातला रूल नंबर 33, रूल नंबर 33 काय सांगते बघा. अर्थ टर्मिनल ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. ठीक आहे. जे काही टर्मिनल्स आहेत, अर्थिंगचे जे टर्मिनल्स आहेत, कुठे कंझ्युमर एंडला, म्हणजे आपण उपभोक्ता आहे ना किंवा कंझ्युमर आहे त्याच्या एंडला ते कसे पाहिजे त्या संदर्भात काय सांगते बघा. The supplier shall provide and maintain on the consumer premises for the consumer's use a suitable earth terminal in an accessible position at or near the point of commencement of supply as defined under Rule 58. ठीक आहे. ह्या रूल मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जो काही कंझ्युमर आहे ना त्यांना तुम्ही काय करा, एक अर्थिंग टर्मिनल्स प्रोव्हाइड करा. जर तुम्ही आपल्या घरामध्ये बघितलात तर काय असते, तुमचं एमएससीबीचं एक अर्थिंग आलेलं असते बघा. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही मला, पण तुमच्या घरामध्ये एमएससीबीचं अर्थिंग असते, पण ते एवढं प्रॉपर नसते. त्यामुळे आपण काय करतोय, आपली स्वतःची अर्थिंग सिस्टीम करतो. बऱ्याच घरामध्ये अर्थिंग असेल पण बऱ्याच लोकांच्या नसेल, तर ते नसेल तर तुम्ही ते करून घ्या, कारण की अर्थिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग त्या रिलेटेड तुमचा काय हा रूल आहे. ठीक आहे. जसं तुमचा रूल नंबर 58 मध्ये सांगितलाय त्याप्रमाणे तुमच्या घराजवळ काय असले पाहिजे, तुमचा अर्थिंग पॉईंट आणून त्यांनी ठेवला पाहिजे. जो काय तुमचा सप्लायर आहे, आपले एमएसएबी कोण आहे, सप्लायर आहे. महाराष्ट्राची इलेक्ट्रिसिटी बोर्ड काय आपली सप्लायर आहे. त्यांनी काय केलं पाहिजे, तुमच्या घरापर्यंत काय आणलं पाहिजे, तुमचं अर्थिंग टर्मिनल्स आणून दिले पाहिजे तुम्हाला. हे रूलच्या या अंडर येते. ठीक आहे. हे रूल्स तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे तुमचा 67(5)B. 67(5)B. Every earthing system belonging to either supplier or the consumer shall be tested for its resistance to earth on dry day during dry season not less than once a year. ठीक आहे. तुमचा 67 मधला 5B रूल काय सांगतोय बघा. प्रत्येक जी अर्थिंग सिस्टीम आहे, एव्हरी अर्थिंग सिस्टीम, ठीक आहे, सप्लायर असो किंवा कंझ्युमर एंड असो, त्या ठिकाणचा तुमचा जो काही रेजिस्टन्स आहे, सप्लायर एंडचा असो किंवा कंझ्युमर एंडचा, म्हणजे आपल्या एंडचा किंवा एमएससीबी मधला जो काही रेजिस्टन्स आहे ना, कुठला तुमचा जो ड्राय अर्थ आहे. ठीक आहे. तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला अर्थिंग बद्दल सांगितलं होतं बघा. तुमच्या वेट अर्थचा, म्हणजे जिथं पाणी क्षेत्र जास्त आहे, पाण्याची जमीन आहे, त्या ठिकाणी रेजिस्टन्स तुमचा सगळ्यात कमी असणार आहे. पण आपल्याला का नाही, ज्यावेळेला ते जमीन ड्राय असेल किंवा वाळले असेल म्हणतो आपण, ठीक आहे, त्यावेळेचा रेजिस्टन्स आपल्याला चेक करावा पाहिजे, कारण की त्यावेळी रेजिस्टन्स तुमचा किती दाखवतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मग आपण कधी चेक करणार, ड्राय सीझन मध्ये चेक करणार. तुमच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ते चेक करायचं. ठीक आहे. आणि एका वर्षापेक्षा कमी टाइम मध्ये चेक करायचा नाही. Record of such test shall be maintained and shall be produced if required before the inspector or any officer appointed to assist him and authorized under sub rule 2 of rule 4A. ठीक आहे. जे काय तुम्ही ते रेकॉर्ड घेणार आहे, कुठलं रेजिस्टन्सचं रेकॉर्ड घेणार आहे ना, रेजिस्टन्स मेजर केल्यानंतर ते तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे काय ऑडिट असेल, इलेक्ट्रिकल ऑडिट असेल, त्यावेळेला जो काही इन्स्पेक्टर येईल, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर जो किंवा ऑफिसर जो येईल ना, त्याला तुम्ही ते रेकॉर्ड काय केले पाहिजे, प्रेझेंट केले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं IS कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर अर्थिंग, IS 3043 as to 1987 कोड 34. ठीक आहे. कोड 34 काय सांगतो बघा आपल्याला, मेंटेनन्स ऑफ अर्थ इलेक्ट्रोड्स. हा कुठला मेंटेनन्स ऑफ अर्थ इलेक्ट्रोड्स, मग त्यामधला कोड 34.1. It is recommended that periodical check test of all earth electrodes should be carried out. Record should be maintained of such checks. ठीक आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, जे तुमचे अर्थचे इलेक्ट्रोड्स आहेत, तुमचं प्लेट असेल किंवा पाईप असेल, त्याला जे तुम्ही इलेक्ट्रोड्स काय करताय, कनेक्ट करताय ना, त्यावर तुम्ही पिरियडिकली टेस्टिंग केलं पाहिजे. आता टेस्टिंग कशासाठी करत असतो आपण, त्या अर्थचा रजिस्टर फाइंड आउट करण्यासाठी किंवा
त्या तुमच्या इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण हे टेस्टिंग करत असतोय. हे टेस्टिंग पण खूप महत्वाचं आहे. जर तुमचं इलेक्ट्रोड्सच खराब झाले, सपोज एक इक्विपमेंट आहे, ठीक आहे, तो जर खराब झाला तर काय होणार आहे, तुमचा आरती होणार आहे घरामधलं प्रॉपर नाही, कारण की तो कनेक्शन तुम्ही काय केलं असतं तुमच्या घरामध्ये नेलेला असतं, त्यामुळे ते प्रॉपर तुमचं अर्थिंग देणार नाही. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, रेकॉर्ड पण ठेवलं पाहिजे. रेकॉर्ड कशासाठी, ऍज अ प्रूफ किंवा ते इन्स्पेक्टरला दाखवण्यासाठी. कोड 34.2 काय सांगतोय बघा, वेअर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स, जे आपले ALCBs आहेत ना, where earth leakage circuit breakers are employed, a check shall be kept on the associated earth electrode by periodically operating the testing device which is embodied in the ELCB. ठीक आहे, तुम्हाला जे काय आपले ELCBs आपण वापरतोय कशासाठी, सेफ्टीसाठी, ते पण तुम्ही चेक केले पाहिजे. आता तुमचं जे काय अर्थ इलेक्ट्रोड्स आहे ना, त्याचं कनेक्शन कुठे आलेलं असते, तुमच्या ELCB ला आलेलं असते. अर्थिंगचा एक पॉईंट असतो ELCB मध्ये, अर्थिंगचं काय असतं तुमच्या ELCB मध्ये पॉईंट असते, मग तिथे तुमचं काय केलेलं असते, कनेक्शन तुमच्या अर्थिंगचं दिलेलं असते. ठीक आहे, मग तुम्ही त्याचं टेस्टिंग केलं पाहिजे, प्रॉपरली ते ऑपरेट होते का नाही, ते काय केलं पाहिजे, तुम्ही टेस्टिंग केलं पाहिजे. इंडियन स्टँडर्ड कोड ऑफ प्रॅक्टिस ऑफ फॉर अर्थिंग IS 3043 1987, त्यामधला कोड 34 मेंटेनन्स ऑफ अर्थ इलेक्ट्रोड्स. ठीक आहे, जो आपण बघतोय आता कोड 34.2 बघितलो आपण, त्यानंतर आहे कुठला कोड 34.4 सबस्टेशन्स अँड जनरेटिंग स्टेशन्स, त्याच्या रिलेटेड काय आहे तुमचा कोड आहे किंवा रूल आहे. आता त्यातला 34.4.1 त्यातला पण एक नंबरचा रूल काय बघणार आहोत 34.4.1, record shall be kept of all the initial resistance of substation and generating station, earth electrodes and subsequent tests are carried out. ठीक आहे, जे काय तुमचं सबस्टेशन आहे, जसं मी तुम्हाला म्हटलो ना, सबस्टेशन म्हणजेच काय तुमची MSCB. सबस्टेशन म्हणजे कोण आलं, तुमची MSCB, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ठीक आहे, जे आपलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, त्या ठिकाणचं तुमचा रेजिस्टन्स किंवा जनरेटिंग स्टेशन. आता जनरेटिंग स्टेशन कुठं असणार आहे, जिथे तुमची विद्युत निर्मिती होते, जिथे तुमची काय होते, विद्युत निर्मिती होते, त्या ठिकाणी काय असणार आहे, तुमचं जनरेटिंग स्टेशन असणार आहे. म्हणजेच थोडक्यात एक MSCB टाईप एक तुमचं स्टेशन असतं. ठीक आहे, मग त्या ठिकाणचे जे काय तुमचे अर्थ इलेक्ट्रोड्स आहेत, त्यावरती पण तुम्ही काय केलं पाहिजे, टेस्टिंग तुमचं पिरियडिकली केलं पाहिजे आणि त्याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवलं पाहिजे. हे खूप महत्वाचे पॉईंट आहेत अर्थिंगच्या रिलेटेड. ठीक आहे, किंवा रूल्स आहेत आणि स्ट्रिक्टली इंडस्ट्रीमध्ये फॉलो होतात. नॉर्मली annual measurement of earth resistance of substation shall be carried out, but local circumstances in the light of experiences may justify increase or decrease in the interval, but it should not be less than once in 2 years. ठीक आहे, तुमचा 34.4.2 काय सांगते बघा, annual measurement तुम्ही करणार आहे कशाचं, तुमच्या अर्थ रेजिस्टन्स तुमच्या सबस्टेशन मध्ये. पण काय होतंय, काही वेळेला ते इन्क्रीज किंवा डिक्रीज होत. ठीक आहे, एक ठराविक इंटरनल ऑफ किंवा ठराविक इंटरव्हल ऑफ टाइम म्हणत. तुम्ही काय केलं पाहिजे, 2 वर्षापेक्षा कमी पिरियड मध्ये तुम्ही ते कंटिन्युअसली तुमचं फाइंड आउट केलं पाहिजे. बाबा रिझन काय आहे तुमचं, कमी कशामुळे होते रेजिस्टन्स किंवा जास्त कशामुळे होते, ते रिझन तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे, ते जस्टिफाय केलं पाहिजे. ठीक आहे, 34.4.3 34.4.3 तुमचा कोड काय बघा, periodical visual inspection of all the electrode connection whenever available shall be carried out to ensure their rigidity and other signs of deterioration. ठीक आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, पिरियडिकली तुमचं इन्स्पेक्शन असलं पाहिजे व्हिज्युअली तुमच्या अर्थ इलेक्ट्रोड्सवर. तुम्ही काय करणार आहे, व्हिज्युअली तुम्ही काय बघणार आहे, बाबा अर्थ इलेक्ट्रोड डिटोरेट झालेत काय, किंवा त्यावरती गंज चढलाय काय, किंवा
त्याला काय मेकॅनिकल डॅमेज झालाय काय, ह्या गोष्टी तुम्ही काय करणार आहे त्यामध्ये चेक करणार. ठीक आहे, म्हणजे आपलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे ते तुम्ही या रूल अंडर ते केलं पाहिजे. ठीक आहे, हे तुमचे काही रूल्स होते, आई रूल्स, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स रिलेटेड टू व्हॉट, अर्थिंग सिस्टीम. अर्थिंग सिस्टीम तुमची कशी असावी त्या संदर्भात. ठीक आहे, अर्थिंग खूप महत्वाचा पॉइंट आहे, व्यवस्थित करा. म्हणजे सेफ्टी दृष्टिकोनातून जरी तुम्हाला थेरॉटिकल नसला तर प्रॅक्टिकली खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुमची सेफ्टी घरामध्ये खूप महत्वाची आहे. जर अर्थिंग नसेल तर घरामध्ये अर्थिंग करून घ्या. ठीक आहे, सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू ते खूप गरजेचं आहे. थँक्यू. तर या ठिकाणी काय झालं, आपला जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. जर यामध्ये काही तुम्हाला शंका वगैरे असेल तर तुम्ही मला काय करू शकताय, मेसेज करू शकताय किंवा कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू.